उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने नवजात बालकाच्या नावे 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट ठेवण्यात आले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। याचाच एक भाग म्हणून सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका रामवाडी यूपीसी सेंटर इथं 22 जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे 5,000 रुपये राष्ट्रीयकृत बँकेत डिपॉझिट करण्यात आले। तसंच नवजात मातेच्या बालकास लागणाऱ्या साहित्याचं देखील वाटप करण्यात आलं। तसंच या परिसरातील क्षयरुग्ण बाधितांना 6 महिन्यांसाठी लागणाऱ्या धान्याचं किट देखील यावेळी वाटप करण्यात आलं। माननीय श्री किसन जाधव यांनी कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रमाचं निमित्त आहे आज उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी या सेंटरमध्ये आरोग्य सेंटरमध्ये त्यांनी नवजात जे शिशु आहेत त्यांना 5,000 रुपये आणि ज्यांना TB रोगाने ग्रासलेले त्यांना धान्याचं किट देऊन त्यांनी आज अनोख्या पद्धतीनं हा अजितदादांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। जे बालक प्रसूती झालेले आहेत त्या बालकांच्या मातेच्या नावाने आपण त्यांना 5,000 रुपये बँकेमध्ये ठेव पुस्तिका ठेवून त्या पॅरेंट्सला आपण ते सर्टिफिकेट देणार आहोत। त्याच पद्धतीनं या सेंटरमध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार 41 क्षयबाधित रुग्ण आहेत असं मला माहिती आहे। त्या क्षय रुग्णांना देखील आपण फूड किटचं वाटप आपण आपल्या वतीनं करणार आहोत। हा देण्याचा उद्देश आणि संकल्प हाच आहे की आदरणीय दादांना त्यांच्या आशीर्वादातून दीर्घायुष्य लाभावं आणि येणाऱ्या आता विधानसभा लवकरच आहे। या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एक पाठबळ मिळावं हा उद्देश हेतू ठेवून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यावेळी मान्यवरांसह इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमात सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केलं तर आभार चेतन नागेश गायकवाड यांनी मानले।